नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्हा पोलीस भरती 2018मध्ये झालेली जिल्हा पोलीस भरती SRPF गट क्रमांक 1-2 पुणे बॅट्समन यातील संपूर्ण GKचे क्वेश्चन एकाच व्हिडिओमध्ये. चला तर सुरू करूयात. अभिनेते कमल हासन यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचे नाव काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मक्कल निधी मय्यम. राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15 ऑगस्ट 1995. निळ्या रंगाचे आधार कार्ड हे कोणाकरिता दिले जाते? तर हे 5 वर्षाखालील मुले यांच्यासाठी दिले जाते. आसियान या आशियाच्या 10 देशांच्या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश नाही? तर पूर्व तिमोर या राष्ट्राचा समावेश नाही. मधुमेहाकरिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात? तर HbA1c ही चाचणी केली जाते. उत्तर कोरियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण? किम जोंग उन उत्तर कोरिया सध्याचे राष्ट्राध्यक्ष. भारताचे आर्थिक सर्वेक्षण 2019-20 नुसार निर्यातीत खालीलपैकी कोणते राज्य आघाडीवर आहे? तर ते आहे महाराष्ट्र राज्य. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय आहे. पुणे पोलिसांचा बडी कॉप हा उपक्रम कोणाकरिता राबविला जात आहे? तर नोकरपेशा महिलांसाठी बडी कॉप हा उपक्रम राबविला जात आहे. नासिरा शर्मा यांना व्यास सन्मान 2019 पुरस्कार या कादंबरीसाठी देण्यात आला. तर त्या कादंबरीचं नाव आहे कागज की नाव. पर्याय क्रमांक 4. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेले मिशन संपर्क हे अभियान हे कोणत्या रोगाशी निगडीत आहे? तर ते आहे एड्स. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय मिशन संपर्क या अभियान एड्स या रोगाशी संबंधित आहे. अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या बलात्कारासाठी फाशीची शिक्षेची तरतूद करणारे राज्य कोणते? तर पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. पुढील प्रश्न. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब टिमटिम यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. तर विल्यम बेंटिंक. ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुण्याच्या टिमटिम या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हॉटसन या हंगामी गव्हर्नर गोळ्या झाडल्या होत्या. तर त्याचं नाव आहे वासुदेव बळवंत गोगटे. इसवी सन 1908 मधील टिळकावरील खटल्यामध्ये त्यांचे वकीलपत्र टिमटिम यांनी घेतले होते. तर ते घेतले होते बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी. चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? तर ते केले होते जयप्रकाश नारायण यांनी. कुष्ठरोगी निवारण व पुनर्वसनाच्या कार्यासाठी आळंदीजवळ डुडुळ गाव येथे चालविल्या जाणाऱ्या टिमटिंब संस्थेशी डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचे नाव निगडीत आहे. तर ती संस्था आहे आनंदग्राम. अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नाही? तर त्या मुक्ती सदन केडगाव या संस्थेशी निगडीत नाही. सन्मती बालनिकेतन हडसर पुणे. ममता बालसदन कुंभारवळण सासवड पुणे. माईचा आश्रम चिखलदरा अमरावती या तिन्ही ठिकाणी ते कार्यरत आहेत, परंतु मुक्ती सदन केडगाव या ठिकाणी नाही. संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात टिमटिम यांनी सुरू केली. तर ती केली ती र. कर्वे यांनी. पर्याय क्रमांक 1. महाराष्ट्रातील आवर्षण प्रवण स्थिती पाहता सामाजिक वनीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेले फळझाड तर ते बोर. बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे? तर बोकारो झारखंड रशिया देशाचे सहाय्य लाभले आहे. ग्रँड ट्रंक या नावाने ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणती 2 शहरे जोडतो? तर ते कलकत्ता अमृतसर.
कांदे बटाटा यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात? तर केला जातो गॅमा किरणांचा मारा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018च्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान भारतीय पदकाचा ध्वजमान कोणत्या खेळाडूस मिळाला? तर ते आहेत PV सिंधू. पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर 21 ऑक्टोबर. महाराष्ट्र गृह राज्यमंत्री शहरे कोण आहेत? तर ते आहे सतेज पाटील. 2020 सतेज पाटील आहेत. ग्रे हाऊंड्स हे नक्षलवाद विरोधी कमांडो पथक खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे? तर ते तेलंगणा या राज्याचे आहे. ग्रे हाऊंड्स नक्षलवाद विरोधी कमांडो पथक तेलंगणा या राज्याचे आहे. पुढील प्रश्न, नीरी संस्था कुठे आहे? तर ही आहे नागपूर या ठिकाणी. नारी जी संस्था आहे ती पुणे या ठिकाणी. उडान योजना केंद्र शासनाकडून कशासाठी आहे? तर या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 3 माफक दरात हवाई सेवा. खालीलपैकी कोणास भारतरत्न मिळाले? तर महर्षी कर्वे, लता मंगेशकर व आचार्य विनोबा भावे या तिघांनाही भारतरत्न मिळालेले आहे. खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भुईमूग. महाराष्ट्राचे राज्य फूल जारूळची मोठा बोंडारा तामण फुले कोणत्या रंगाची आहेत? तर ती जांभळ्या रंगाची आहेत. 68व्या अखिल भारतीय पोलीस कुस्ती क्लस्टर स्पर्धा नुकत्याच कोठे संपन्न झाल्या? तर त्या मधुबन हरियाणा या ठिकाणी संपन्न झाल्या. SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर ती स्थापना झाली ती पुरंदर या ठिकाणी. सुधारणा व पुनर्वसन हे कोणत्या विभागाचे घोषवाक्य आहे? तर ते आहे कारागृह या विभागाचे. नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तो आहे भालाफेक या खेळाशी संबंधित. CCTNS कशा संबंधी प्रणाली आहे? तर ती आहे गुन्हे व गुन्हेगार या संबंधाशी आहे. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? तर BPR&D ही पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन संस्था आहे. BPR&D. महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते? तर ते आहे CRPF. CRPF हे महाराष्ट्राचे आहे. SRPF. रस्किन बॉन्ड हे कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर ते लेखक आहे रस्किन बॉन्ड. झिरो माईल कोठे आहे? तर झिरो माईल हे नागपूर या ठिकाणी आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते कोण? तर ते आहेत सुभाष पाळेकर. जागतिक चिमणी दिवस कोणता? तर 20 मार्च. SRPFची स्थापना दिवस कोणता? तर तो आहे 6 मार्च. वनस्पतीला भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला? तर त्यांनी मांडला होता ते आहे डॉक्टर जगदीशचंद्र बोस. सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर अल्बर्ट आइन्स्टाईन. क्रौंच वध कादंबरीचे लेखक कोण? तर ते आहेत वि.स. खांडेकर. आहारातील ऊर्जेचे स्रोत कोणते? तर ते आहे कर्बोदके. बॅडमिंटन खेळामध्ये अव्वल स्थानावर सध्या कोणता भारतीय पुरुष खेळाडू आहे? तर ते आहेत श्रीकांत. श्री आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे गडचिरोली जिल्ह्यात हेमलकसा. PWG कशा संबंधी आहे? तर PWG हे नक्षलवादाशी संबंधित आहे. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? तर ती हेबियस कॉर्पस. खालीलपैकी कोणते पद निर्वाचित नाही? तर राज्यपाल हे पद निर्वाचित नाही. घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? घटक राज्याच्या कायदेमंडळ वरिष्ठ सभागृह म्हणजेच विधान परिषद. राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतात? तर पर्याय क्रमांक 3 अर्थमंत्री. शेषाधिकार घटनेनुसार कोणास आहे? शेषाधिकार घटनेनुसार संसदेस आहे. पर्याय क्रमांक 2. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ टिमटिम यांच्याकडून दिली जाते.
तर ती राज्यपालांकडून. पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे यमुना. संजय गांधी नॅशनल पार्क टिमटिंब येथे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात टिमटिंब क्रमांक लागतो. तर दुसरा, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? तर 1784 मध्ये. दुसरी गोलमेज परीक्षा टिमटिंब साली भरली? तर ती भरली ती 1931ला. राज्यसभेच्या टिमटिंब सदस्याची नेमणूक राष्ट्रपती करतात? तर 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. SRPF मध्ये कोणत्या दर्जाचे पद नाही? तर सहाय्यक पोलीस निरीक्षक हे पद SRPF मध्ये नाही. दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? तर ते करते फोर्स 1 दहशतवाद विरोधी पथके. सालार जंग म्युझियम कुठे आहे? तर सालार जंग म्युझियम हे हैदराबाद या ठिकाणी आहे. SRPFचा रेझिंग डे कोणत्या तारखेचा असतो? रेझिंग डे तर तो असतो 6 मार्चला. महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर पहिला पूर्ण साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग. फेसबुकचे संस्थापक आहेत मार्क झुकरबर्ग. महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली? तर 1 मे 1960ला. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून केले जाते? मिनी घटना तर ती आहे 42वी घटना. कोणत्या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत? तर बुध व शुक्र या ग्रहांना उपग्रह नाहीत. भारताचे पहिले उपराष्ट्रपती टिमटिंब होते? तर ते होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजतात? तर ते मोजतात अल्टिमीटर या उपकरणाने. जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रजी अधिकारी व तारीख खालील पर्यायातून निवडा. तर 13 एप्रिल 13 जनरल डायर 1919. सध्या राज्य राखीव पोलीस बलाचे एकूण गट व त्यापैकी IRBचे महाराष्ट्रामध्ये किती गट आहेत? तर 16 पैकी 3 IRB. पर्याय क्रमांक 1. भारतातील घडत्या क्षेत्रफळाप्रमाणे मोठे व लहान राज्याचे योग्य क्रम कोणता? तर राजस्थान 1 नंबर, मध्य प्रदेश 2 नंबर, महाराष्ट्र 3 नंबर, उत्तर प्रदेश 4 नंबर. पर्याय क्रमांक 2. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम कोणत्या देशात आहे? तर ते आहे ऑस्ट्रेलिया देशात. मीराबाई चानू या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मीराबाई चानू या वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे. भारतातील कोणकोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहेत? तर ते आहेत आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व बिहार या राज्यामध्ये. या संतांनी आपल्या कृतीमधून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले? तर ते समजावले ते संत गाडगे महाराज. 2 अणूंना आयसोबार X म्हणतात जर तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज दोन्ही अणूमध्ये सारखी असेल तरच. चौरी-चौरा घटनेनंतर टिमटिंब ही चळवळ संपुष्टात आली? तर असहकार ही चळवळ संपुष्टात आली. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? तर तो घेतला होता 1858चा कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिमटिंब चौरस किमी असून भारताच्या टिमटिंब टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? तर ते आहे 3,07,713 आणि भारताचे एकूण क्षेत्रफळाचे 9.36% क्षेत्र हे व्यापलेले आहे महाराष्ट्र राज्याने. आर्य महिला समाज व स्त्री सुधारणा करिता टिमटिंब यांनी स्थापना केली? तर ती केलेली आहे पंडिता रमाबाई. पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम व सर्वद्वितीय स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? तर 1 नंबर राजस्थान व आंध्र प्रदेश या राज्यांनी केला. महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात कन्हान येथे व भंडारा जिल्ह्यात तुमसर येथे टिमटिंब धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत? तर ते मॅग्नीज हा धातू शुद्ध करण्याचे कारखाने कन्हान व भंडारा जिल्ह्यात तुमसर या ठिकाणी आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर ती नागपूर या शहरामध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर या ठिकाणी. उत्तर दक्षिण दिशा पाहता पुढील नद्यांचे क्रम लावा.
किशोरगंगा, गंगा, वैनगंगा, पैनगंगा. तर गंगा, किशोरगंगा, वैनगंगा आणि पैनगंगा. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1 नंबर गंगा, 2 उत्तरेकडून दक्षिणेकडे, 2 नंबर किशनगंगा, 3 नंबर वैनगंगा, 4 नंबर पैनगंगा. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? महानदी छत्तीसगडमध्ये उगम पावते, बरोबर. गोदावरी नदी महाराष्ट्रात उगम पावते, बरोबर. कावेरी नदी आंध्र प्रदेशमध्ये उगम पावते, तर आंध्र प्रदेशमध्ये नाही, ती कर्नाटकमध्ये उगम पावते. कर्नाटकमधील ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावते कावेरी नदी. तापी नदी मध्य प्रदेशमध्ये उगम पावते, बरोबर. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चुकीचे विधान आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या टिमटिंब या क्षेत्रात छुपी बेरोजगारी प्रमुखपणे आढळून येते. कृषी म्हणजे शेती क्षेत्रात. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तास वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत तो अधिकार राहता येते? तर ते 65 वर्ष. खालीलपैकी कोणत्या बाबीचा मूलभूत हक्क कर्तव्यामध्ये समावेश होत नाही? तर ते आहे मतदानाचा हक्क बजावणे, हे मूलभूत हक्कामध्ये. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या विधान परिषद 78 आहे. भाषावर प्रांत रचनेसाठी किंवा राज्य पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या 1956च्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? पन्नीकर, हृदयनाथ कुंजरू व फाजल अली हे होते, परंतु सरदार वल्लभभाई पटेल हे नव्हते. पुणे व बनारस या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन टिमटिम यांच्या कार्याचा गौरव केला, तर ते आहेत महर्षी कर्वे. पुणे व बनारस विद्यापीठ डॉक्टरेट पदवी दिली होती महर्षी कर्वेंना. खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले आहे? तर ते आहेत राजश्री शाहू महाराज. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद. आपल्या घरातील विद्युत प्रवाह 220 व्होल्ट या प्रकारचा असतो. 220 हा अंक व्होल्टेजच्या कोणत्या स्थितीचा निर्देश करतो? तर तो परिणामी व्होल्टेज या स्थितीचा निर्देश करतो. कोकणात कोणती वने आढळतात? तर कोकणात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, पंडित रमाबाई ही जोडी बरोबर आहे. श्रीधर्मनीती. सावित्रीबाई फुले यांची काव्य फुले, साधना आमटे यांची समिधा आणि स्त्री पुरुष तुलना आहेत ताराबाई शिंदे, अशी यांची जोडी आहे. महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरण मिडाचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर ते आहे पुणे या शहरामध्ये मिडाचे मुख्यालय. महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरण पुणे या ठिकाणी. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला? तर 1833चा चार्टर ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? तर ते आहे 50 सदस्य यांचा पाठिंबा असावा लागतो अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी लोकसभेत. पुढील घटनांची कालानुक्रमे रचना करा. मुस्लिम लीगची स्थापना. तर मुस्लिम लीगची स्थापना झाली होती 1906 मध्ये. होम रूल बंगालची फाळणी झाली होती 1905 मध्ये. मुस्लिम लीगची स्थापना 1906, बंगालची फाळणी 1905, होम रूल लीग चळवळ 1916 आणि राष्ट्रीय सभेत फूट पडली होती. जहाल आणि मावळो हे 2 गट बाजूला पडले, ते पण 1916लाच पडले होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 4132 बंगालची फाळणी, मुस्लिम लीगची स्थापना, राष्ट्रीय सभेत फूट आणि होम रूल लीग चळवळ. पुढील प्रश्न. खालीलपैकी प्रसिद्ध सरोद वादक कोण आहेत?
तर ते आहेत अली अकबर खान. खालीलपैकी प्रसिद्ध बासरी वादक कोण आहेत? तर ते आहेत हरिप्रसाद चौरसिया. टिमटिम यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते. तर दादाभाई नौरोजी यांना. भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झाली? तर ती झाली ती मुंबई या ठिकाणापासून 1942. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती? तर ती झाली ती सातारा या जिल्ह्यामध्ये तुफान सेना स्थापन झाली होती. लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे शिकागो, अमेरिका. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महात्मा फुले यांना. आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कुठे आहे? तर तो आहे सांगली या ठिकाणी. महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते? तर ती कोल्हापूर ते गोंदिया. आगा खान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला. तर हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात टिमटिम येथे आहे. तर तो आहे पुणे या ठिकाणी. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे? तर मुंबई हाय पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते शहर ऑस्ट्रेलियात आहे? तर पर्थ हे शहर ऑस्ट्रेलियामध्ये. मॅकमोहन रेषा टिमटिम या दोन देशामधील सीमारेषा निश्चित करते. तर भारत व चीन. उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? तर जपान या राष्ट्रात संबोधले जाते. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर तो असतो 6 वर्षांचा. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्षे पाहिजे? तर ते 18 वर्षे लागते सदस्य होण्यासाठी. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018च्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान भारतीय ध्वजधारकाचा मान टिमटिम या खेळाडूस मिळाला. तर ते आहेत PV सिंधू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडल्या? तर त्या पडल्या त्या गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया या ठिकाणी. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये दरम्यान पदतालिकेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर भारताने एकूण किती पदके मिळवली? 66. मानवी त्वचेमध्ये सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व तयार होते? तर ते विटॅमिन डी. खालीलपैकी कोणते जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही? तर रेटिनॉल हे जीवनसत्व डोळ्याशी संबंधित आहे. बाकीचे थायमिन, फॉलिक ॲसिड व रायबोफ्लेविया हे विटॅमिन बी शी संबंधित आहे. जीवनसत्व आणि आजार यांच्याशी संबंधित खालीलपैकी कोणते जोडी चूक आहे? तर चूक ओळखायला लावली. अजीवनसत्व रातांधळेपणा बरोबर, बी बेरीबेरी, सी करवी बरोबर, ई मनोवृत्ती. ई जीवनसत्वामध्ये वांजपणा व केसगळती होते. विटॅमिन ई मध्ये मनोवृत्ती हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4. तंबाखूमध्ये आढळणारे अल्कलॉइड टिमटिंब हे आहे. तर ते आहे निकोटीन. टिमटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस्राव होते. तर ती यकृत. एक ताजे अंडे शुद्ध पाण्यामध्ये बुडते आणि खाऱ्या पाण्यामध्ये तरंगते. याचे कारण टिमटिंब आहे. तर ती खाऱ्या पाण्याची घनता अधिक असल्यामुळे खाऱ्या पाण्यात तरंगते. खाऱ्या पाण्यामध्ये तरंगते. खाऱ्या पाण्याची घनता अधिक असल्यामुळे. समुद्राची खोली मोजण्यासाठी टिमटिंब वापरतात. तर सोनार तंत्रज्ञान. जर चून खडकाचे तुकडे पाण्यात बुडवले तर बुडबुडे उत्पन्न होतात. हे बुडबुडे कशामुळे तयार होतात? तर ते तयार होतात कार्बन डायऑक्साईड. मित्रांनो, असेच संपूर्ण जिल्ह्याचे आपण व्हिडिओ आणणार आहोत. एकाच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत प्रत्येक जिल्ह्याचे. त्यामुळे व्हिडिओ थोडासा लेंदी होत जाईल. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ एकदाच पाहून घ्या, तर तुम्हाला पुन्हा व्हिडिओ पाहण्याची गरज राहणार नाही. चला तर जय हिंद, जय